मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमधून माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. या ठिकाणी आपण पुढचे काही दिवस केळी लागवड ते काढणी अशी एक पूर्ण सिरीज बनवत आहोत. म्हणजे केळी लागवड कधी करावी, केळीसाठी कुठल्या व्हरायटी बेस्ट आहे, लागवडीचं अंतर कसं असावं, रोप प्रक्रिया, कंद प्रक्रिया, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीडरोग व्यवस्थापन, जवळपास मला वाटतं 16 ते 17 व्हिडिओ आपण या ठिकाणी एक एक करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. म्हणून सुरुवातीला तुम्ही जर केळी उत्पादक शेतकरी असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सर्व व्हिडिओचे अपडेट जसा व्हिडिओ पडला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे? आजचा हा पहिला व्हिडिओ आहे, केळी लागवड नेमकी कधी करावी. बघा, बरेच सारे संभ्रम आहेत शेतकऱ्यांचे, बरेच सारे मतप्रवाह आहेत की या हंगामामध्ये या महिन्यामध्ये केळी लागवड करा. आता तसं पाहायला गेलं तर कुठलंही पीक निसर्गतः एका विशिष्ट हंगामासाठीच बनलेलं असतं. पण आपण पाठीमागच्या 10 ते 15 वर्षामध्ये काय केलंय की मार्केट कसं आपल्याला अवेलेबल आहे, म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये चांगले रेट येतात, त्यानुसार आपण या हंगामाला चॅलेंज केलेलं आहे आणि आपल्या पद्धतीनं आपण वेगवेगळे हंगाम तयार केलेले आहेत. आता मी देखील याच्या विरोधात नाही, कारण पर्यायच नाही. तुम्हाला मार्केट टार्गेट करूनच हंगाम त्या ठिकाणी निवडावे लागतात. म्हणूनच सर्व गोष्टींचा विचार करून आपण या ठिकाणी एक छोटंसं कॅलेंडर बनवलेलं आहे की कुठल्या हंगामामध्ये कधी लागवड करावी आणि तो माल मार्केटमध्ये कधी येईल. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पहिला व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. तर टॉपिक केळी लागवड कधी करावी महिन्यानुसार आपण समजून घेणार आहोत. पुढे जाण्या अगोदर खास करून केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना, 2026 मध्ये पहिल्यांदाच आपण केळी पिकाचं संपूर्ण शेड्यूल लॉन्च केलेलं आहे. अगोदर आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस होतं. पण बऱ्याच शेतकऱ्यांची अशी मागणी होती की तुम्ही केळी पिकाचं एक शेड्यूल लॉन्च करा. मित्रांनो, 369 रुपये याची किंमत आहे आणि याची खरेदी करण्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला हे सर्व जरी शेड्यूल पाहिजे असतील तरी त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. हे शेड्यूल PDF स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येणार आहे आणि जे शेतकरी शेड्यूल घेणार आहेत त्यांचं पीक निघेपर्यंत त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन देखील मिळणार आहे. म्हणजे तुमचे कुठलेही प्रश्न असू द्या, पीक निघेपर्यंत तुम्हाला मी स्वतः उत्तर देणार आहे. ठीक आहे. PDF बद्दल काही शंका असल्यास स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही सकाळी 9 ते सायंकाळी 6च्या दरम्यान मला संपर्क करू शकता. सूचना समाप्त झालेली आहे, माफ करा जास्त वेळ घेतोय. आता हा आहे आपला मुख्य विषय. महाराष्ट्रात केळी लागवड प्रामुख्याने 3 हंगामात केली जाते. ठीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि ठिबक सिंचनामुळे आता वर्षभर लागवड करणं शक्य झालेलं आहे. सुरुवातीला जसं मी म्हणलं, तरी नैसर्गिक बदलांचा विचार करून योग्य हंगाम निवडणं अतिशय महत्त्वाचं असतं. बघा, प्रमुख हंगाम जर तुम्ही मला विचाराल, मी पुढे सांगणारच आहे कॅलेंडर, पण प्रमुख हंगाम जर मला विचाराल तर मृगबहार अतिशय महत्त्वाचा असतो केळी पिकामध्ये लागवडीसाठी. कधी असतो? म्हणजे जी जून जुलैमध्ये लागवड केली जाते त्याला आपण मृगबहार असं म्हणतो. या महिन्यात लागवड करणं खूप गरजेचं आहे. बरेच शेतकरी या हंगामात लागवड करतात, कारण निसर्गतः एक पोषक वातावरण आपल्या केळी पिकाला मिळत असतं, पाण्याची उपलब्धता चांगली होत असते, यवना वाढ देखील आपल्याला चांगली झालेली दिसून येते. हा काळ सर्वोत्तम मानला जातो. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर हा देखील काळ शेतकरी मित्रांनो केळी लागवडीसाठी अतिशय उत्कृष्ट मानला जातो. हवामानाचा अडथळा. लागवडीचा काळ असा निवडावा की झाडाच्या वाढीच्या 5व्या ते 7व्या महिन्यामध्ये, खास करून 5व्या ते 7व्या महिन्यामध्ये जिथं आपली वेन होत असते, म्हणजे 6व्या 7व्या महिन्यापासून तुम्हाला वेन झालेली दिसून येईल. अत्यंत संवेदन काळ असतो. अति थंडी किंवा प्रतिकूल, कुठलंही प्रतिकूल हवामान म्हणजे जास्त वारा जास्त पाऊस या वेळेमध्ये नसू नये. थंडीपासून बचाव. ज्या भागात हिवाळ्यात तापमान खूप कमी असतं तिथे अशा प्रकारचे नियोजन करणं आपल्याला टाळायचं आहे. कडाक्याची थंडी म्हणजे खास करून 5 ते 7 महिन्याच्या दरम्यान केळीला कुठलंही विपरीत त्या ठिकाणी वातावरण असू नये. तसं जर असेल तर 100% तो तुम्ही हंगाम निवडू शकता. ठीक आहे. मेन कॅलेंडर ज्याच्याबद्दल मी चर्चा करत होतो, थोडंसं दिसतंय का बघा, इकडं नंबर आहेत, हे हंगाम आहेत. हे बघा, हंगाम, लागवडीची वेळ, फुलवण्याचा काळ म्हणजे कधी वेण यायला सुरू होते, आणि काढणीचा काळ म्हणजे प्रॉपर तुम्हाला समजावं म्हणून मी दिलेला आहे. पहिला हंगाम कुठला आहे? मृगबहार. मी जसं म्हणलो होतो सुरुवातीला, जून जुलैमध्ये ज्याची लागवड होते त्याला आपण मृगबहार म्हणतो. याची वेळ तुम्हाला जानेवारी मार्चच्या दरम्यान दिसेल आणि याची काढणीची वेळ एप्रिल जूनच्या दरम्यान तुम्हाला मार्केटमध्ये हा माल येणार आहे. कांदेबाग आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या लागवडी होत्या त्याला आपण कांदेबहार असं म्हणतो.
मे जुलैच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी वेन सुरू होईल, म्हणजे फुलोराचा कालावधी आहे. आणि ऑगस्ट ऑक्टोबरच्या दरम्यान हा माल मार्केटमध्ये येतो. आता रामबहार, जिथे लागवडी जानेवारी ते मार्चच्या दरम्यान होतात त्याला आपण रामबहार असं म्हणतो. ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी वेन यायला सुरू होते आणि जवळपास जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा मार्चच्या आसपास तुमचा माल त्या ठिकाणी मार्केटमध्ये यायला लागतो. मित्रांनो, 3 बहार अतिशय महत्त्वाचे आहेत: मृग, कांदे, रामबहार. मला विचाराल तर जून जुलै हा कालावधी अतिशय उत्कृष्ट असतो लागवडीसाठी. आता तसं बघायला गेलं तर केळीच्या वर्षभर लागवडी सुरू असतात, कारण कोणाची जमीन खाली नसते किंवा कोणीतरी स्पेसिफिक मार्केट टार्गेट करत असतं, कोणी एक्सपोर्ट टार्गेट करतं आहे, तर कोणी मार्केटिंग टार्गेट करतं, म्हणजे कॅरेटसाठी माल भरत असतं. तर त्यानुसार तुम्ही निवडू शकता हंगाम. तुमच्याकडे जर पाणीची उपलब्धता चांगली असेल, जमिनीला चांगली रेस्ट मिळालेली असेल, जमीन उपजाऊ असेल, तर 100% तुम्ही 12 महिन्यात लागवड करा, कधीही काय अडचण नाही. कारण आता बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. थंडीमध्ये देखील तुम्ही कशा प्रकारे प्लॉटचं चांगलं नियोजन करू शकता, म्हणजे स्कर्टिंग बॅग वगैरे ह्या साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपण पुढं पाहणारच आहोत. कशा प्रकारे आपण थंडीपासून वाचणार आहे, उन्हापासून वाचणार आहे, कशा प्रकारे आपण वाऱ्यापासून वाचणार आहे, कशा प्रकारे आपण विपरीत ज्याला आपण क्लायमेटिक स्ट्रेस म्हणतो, म्हणजे वातावरणाचे जे काही ताण असतात त्याच्यापासून कसं वाचणार आहे. त्यामुळे एकंदरीत ही महत्त्वाची माहिती आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुमच्याकडे हा चार्ट राहील. ठीक आहे, इतकीच माहिती होती पहिल्या व्हिडिओमध्ये. केळीची लागवड कधी करावी या प्रश्नाचं सोप्या भाषेमध्ये मी उत्तर सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाची सूचना, आपण इथून पुढं जवळपास 16 ते 17 व्हिडिओ टाकणार आहे केळीचे, ज्याच्यामध्ये अशाच प्रकारचं प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवलं जाईल. मित्रांनो, हे प्रेझेंटेशन जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. 17 व्हिडिओ आहेत. तुम्हाला जर स्पेसिफिक 17 व्हिडिओची लिंक हवी असेल तर 100% तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला सुरुवातीला मेसेज करू शकता, मी तुम्हाला सेपरेटली पाठवून देईन. ठीक आहे, तर इथं थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि केळी पिकाचं शेड्यूल खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करू शकता. आभार आहे.